वाचलं का? काळजी घेतलेलं होते. वाचलं ना? वाचावर का? अजून वाचा. अजून एक दोन वेळा वाचा. कारण टेस्ट काढणे टाईप करणे चालू आहे. म्हणजे तुमचं चांगले वाचणं होईल. पर्यंत आपलं संधी या चॅप्टर पण संपून जाईल. संधी संपल्यावर परत मग संधीवर टेस्ट तयार करतो. कारण त्याला टाइम लागतो. टाईप करायला टाइम लागतो. प्रश्न शोधायला टाइम लागतो. सर्व एक्झामचे प्रश्न उचलायला टाइम लागतो. कारण आयोगाचे पण प्रश्न उचलावे लागतात. त्यामुळे टाईप झाले की जवळजवळ 140 क्वेश्चन पर्यंत करेल. हा येईल तो आला 17-10. हॅलो हॅलो हॅलो. विग्रह आपण बघत होतो बरोबर. व्यंजन संधी पर्यंत आपण कालच्या दिवशी आले होतो. तृतीय व्यंजन संधी चालू होतं. आता आपण फक्त एका मिनिटात म्हणजे संधी कुठून चालू झालं आणि नंतर शिकवायला चालू करतो. पहिल्यांदा मागचं थोडं रिव्हिजन घेऊन ते शब्द वाचत राहायचे बरं का. शब्द वाचत कधी राहिले तुमची इतकी प्रॅक्टिस शब्दांची बाकीच तुम्हाला हे लक्षात गरज पण नाही. म्हणजे अर्धोन मध्ये म्हणजे अर्धोन मध्ये असे शब्द वाचत राहायचे. आपण शब्द हा प्रत्येक हा शब्दाचा अर्थ ते प्रॉपर शब्दधनाचा काय करू. आताच इथे कधी केलं तर जे चालू आहे तो विषय असा पटकत आहे. प्रॉपर शब्दधन आहे ना ते वेगळं. म्हणजे प्रॉपर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दाचा एका शब्दाच्या अनेक अर्थ प्लस म्हणी प्लस वाक्प्रचार जेवढे शब्दधन मध्ये आहे जितके टॉपिक आहे प्लस वेगळ्या भाषेत तत्सम शब्द तद्भव शब्द विदेशी शब्द इंग्लिश म्हणून आलेले शब्द अरबी म्हणून आलेले शब्द कनाडी शब्द सर्व सर्व घेऊ. तो टॉपिक साठी आपण प्रॉपर 5-6 लेक्चर बनवू त्याचे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही फक्त तो माइंडसेट त्याच राहील तुमचा. अशा पद्धतीने करू बरं. तसाच विचार केलेला आहे. कारण कसं आहे एकदाच तुम्हाला नाही तर काय होतं पहिल्यांदा संधी चॅप्टर समजा म्हणजे हे शब्द आपलं हे कधी वरच आपण 2-4 तास बरोबर. त्यामुळे हा प्रॉपर टॉपिक यावर प्रॉपर प्रश्न घेत चालू. म्हणजे एक टॉपिक झाला की प्रश्न म्हणजे आपले किती पद्धती होती. पहिल्यांदा सांगणं परत तुमचं रिव्हिजन करणं परत तुमचं पाठ झाले का हे बघणं परत प्रश्न घेणं बरोबर. म्हणजे आपण प्रश्न सराव प्रश्न घेणं म्हणजे आपण प्रॉपर क्रमाक्रमाने उतरू बरोबर. म्हणजे ज्या वेळेस तुमचं मराठी होईल त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स असा आहे लेवल राहील. असं वाटेल की आताच म्हणजे पेपर आज बी आला तर मला चांगले मार्क पडतील असं वाटेल. फक्त चांगले मार्क पडतील तुमच्या इथपर्यंत कॉन्फिडन्स गेलेला असेल की 25 पैकी तुमचे 20 पर्यंत प्रश्न बरोबर येतील आता. आणि अजून वाचलं पाठांतर जे काही थोडे छोटे छोटे फॉल्स असले ते 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 भरून काढले तर पैकीच्या पैकी मार्क येतील. फक्त हे घ्यायचे परत वाचायचे. तुमच्याकडे अजून हे पुस्तक आहे मोरा वाळंबे सरांचं तुमच्या बघत असाल. मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकापेक्षा भरपूर इथे शब्द दिलेले भरपूर दिलेले आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा ह्या नोट्स निवडायचं कारण नाही तर मला त्या म्हणून शिकवलं असतं तर आता आपण 3-4 चॅप्टर पर्यंत गेलो असतो बरोबर. जास्त गेलो असतो उलट. पण हे कसं आहे थोडा वेळ लागतोय पण कसं प्रॉपर होतंय
म्हणजे तुम्हाला एकाच एक्झाम साठी कामात नाही पडणार ते. म्हणजे प्रत्येक एक्झाम साठी कामात पडेल. आणि माझं तर असंही म्हणणं असेल की तुमच्याकडे ज्या प्रश्नपत्रिका असतील किंवा आता नसतील तर कुठल्या काय करायचं मी तुम्हाला सांगेल. आता लाईव्ह आहे, नंतर सांगेल काय कुठून लावायच्या काय करायच्या. प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे, त्यातून प्रॉपर मराठी घ्यायचंय. म्हणजे आपल्या या चॅप्टरवर असे प्रश्न आले, हे चॅप्टर झाले इथपर्यंत आपलं मराठी झालं हे आपल्याला समजलं का. मग हा प्रश्न आला आहे भानुउदय, मग आपला हा प्रश्न का चुकला, लगेच नोट्स वर जायचं ते वाचून घ्यायचं. बरोबर, समजलं का. मग मग वाचायचं. हे सरांनी काय सांगितलं होतं, दीर्घांवरती स्वरसंधी असं सांगितलेलं होतं. म्हणजे कसं आहे, ह्रस्व दीर्घ असतो किंवा ह्रस्व दीर्घ असा दोघं एकत्र आला की दीर्घ होतो. उदाहरण मी दिलं होतं, ऋण ऋण धन होतं, धन 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 होतं, धन ऋण धनच होतं, ऋण धन धनच होतं. बरोबर, हे पण असंच उदाहरण दिलं असतं. ह्रस्व दीर्घ दीर्घ होतं, दीर्घ 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 होतं, दीर्घ ह्रस्व दीर्घ होतं. बरोबर, अशा अशा पद्धतीने अशा माझा हा प्रश्न चुकलेला आहे. मग तिथे लिहायचं हा वाचन व्यवस्थित न झाल्यामुळे चुकला. म्हणजे पुढच्या वेळेस ज्यावेळेस अशा पद्धतीचा अशा म्हणजे ह्या शब्दाने अशा टाईपचा प्रश्न येईल त्यावेळेस तुमचा शब्द 100% बरोबर आहे. आणि प्रश्न सोडवताना अजून एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 4 ऑप्शन जमताय का. ज्यावेळेस तुम्हाला 4 एके 4 ऑप्शन जमतील त्यावेळेस समजून घ्यायचा मी निवांत झालो आहे, माझा अभ्यास झालेला आहे. म्हणजे 4ही ऑप्शन तुम्हाला यायला पाहिजे. असं नाही किंवा एकच ऑप्शन झाला आणि झालं, तसं नाही. 4ही ऑप्शन जमले की झालं का. कळालं का. आता आपलं संधीचे आपण प्रकार बघितले होते. स्वर संधी प्रॉपर आपण घेतलेली होती. आज सुरुवात कुठून झाली होती ते बघतोय मी. इथून सुरुवात झाली होती संधीची. पहिल्यांदा आपण स्वर संधी हा टॉपिक घेतलेला होता. बरोबर, स्वर संधीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्वर स्वर एकत्र आलं की काय म्हणते स्वर संधी होते. बरोबर, आ एकत्र आला आ बनतो, ई एकत्र आला ई बनतो, आ उ एकत्र आला उ बनतो. याचे 5 प्रकार बघितले. दीर्घ संधीमध्ये आपण बघितलं. बरोबर, दोघही स्वर एकत्र येतात. ह्रस्व दीर्घ असला तर दीर्घच होतो, दीर्घ ह्रस्व असला तरी दीर्घ होतं, दीर्घ दीर्घ असला तरी पण दीर्घ होतं. गुणादेश स्वर संधी आपण बघितलेली होती. तर गुणादेश स्वर संधीमध्ये मी तुम्हाला ते हे शब्द सांगितलेले होते. गुणादेश ते कसे ओळखायचे. बरोबर, ते नंतर यनादेश मध्ये वृद्धादेश स्वर संधीमध्ये आपण पहिला शब्द तिसरा शब्द असं काहीतरी बघितलेलं होतं. अशा पद्धतीने बघितले होते. नंतर हे बाय हे प्रॉपर बघितले. सुरुवात दीर्घादेश पासून असे दीर्घ करून दाखवले. हे झाल्यानंतर बघा, नंतर हे बाय अशा उदाहरणं बघितली होती दीर्घादेश स्वर संधीमध्ये. हे प्रॉपर सर्व दीर्घादेश स्वर संधीचे उदाहरणं आहे. हे बघा, सर्व शब्द तुम्ही वाचले असेल अशी अपेक्षा करतो मी. खूप शब्द बघितले होते. जवळजवळ आपले संधीवर 300-400 शब्द आपण बघितले होते. बरोबर, नंतर आपण गुणादेश स्वर संधी बघितलं होतं. अ आ यांच्यामध्ये ई उ रू कधी मिसळला तर काय होतं, ए होतो ओ होतं आणि अ होतं. इथे अशी उदाहरणं दिली होती. ए म्हणजे एक मात्रा, ए म्हणजे एक मात्रा, ए म्हणजे एक मात्रा, ए म्हणजे एक मात्रा. अ मध्ये गो मिसळला तर एक मात्राने एक काना होतो. असं असं हे होतं. गुणादेश स्वर संधीमध्ये बघितलं होतं. ईश्वर इच्छा, ईश्वर अधिक इच्छा, असं याचं काय झालं, ईश्वर इच्छा आपता अधिक इच्छा काय झालं, प्रॉपर गण अधिक ईश काय नाव झालं होतं, गणेश. राम अधिक ईश्वर काय नाव झालं होतं, ईश्वर. असं गुणादेश स्वर संधीमध्ये आपण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. हे झाल्यानंतर आपण बघा पुढची स्वर संधी कुठली बघितली होती. गुणादेश स्वर संधी तुम्ही प्रॉपर वाचलेली पाहिजे. आणि सर्व आता वृद्धादेश स्वर संधीमध्ये बघा काय झालेलं आहे. ए झालेलं आहे, अ येतं, आ येतं, ए झालेलं आहे, अ येतं, ए झालेलं आहे, ए झालेलं आहे. म्हणजे यामध्ये 2 मात्रा येतात आणि 2 मात्रा एक काना येतो. असे
उद्दादेश स्वर संधीमध्ये आपण बघितलेलं होतं. बघा, संधी झालेल्या शब्दात, संधी झालेल्या अक्षरात दोन मात्रे किंवा एक कानात दोन मात्रे येतात. मी तुम्हाला सांगितलं होतं. सदा अधिक एव काय नाव झालं? सदैव. हे पण प्रॉपर कोड. जन अधिक एक काय नाव झालं? जनिक्य. मत अधिक एक काय नाव झालं? मतिक्य. हे प्रॉपर तुम्हाला शब्द मी खोडून दाखवलेले होते. बरोबर. असे आपले हे वृद्धादेश स्वर संधी आली. यनादेश स्वर संधीमध्ये इ असो, उ असो, रू असो, रू असो, यांचा य, व, र, ल, लू असे हे तुम्हाला सांगितलेलं होतं. गुड मॉर्निंग मित्रा. बघा, असं यनादेश स्वर संधीच्या अति अधिक आनंद सांगितलं होतं. काय नाव झालं आहे? अत्यानंद असं नाव झालं होतं. अति अधिक उच्च काय नाव झालं होतं? अत्युच्च. अति आधुनिक काय नाव? अत्याधुनिक असं झालं होतं. तुम्ही हे वाचलं असेल अशी अपेक्षा करतो मी सर्व. त्यानंतर मित्रांनो, हे पण तुम्हाला नाही कळालं तर मला विचारायचं आहे. बघा, नंतर या अनेक स्वर संधी आपण बघितलं होतं. म्हणजे काय होतं? अय होतं, आय होतं, अ होतं, आव होतं. म्हणजे यामधले मी तुम्हाला उदाहरण दिले होते तसे. बघा, ने अधिक यन च काय झालं आहे? नयन. शे अधिक अन च काय झालं होतं? शयन. ए अधिक शयन. असे दोन उदाहरण बघितले होते. इथे गै अधिक काय नाव झालं होतं? गायक. असे प्रॉपर मी तुम्हाला हे शिकवलेले होते. त्यानंतर अपवाद पण मी तुम्हाला सांगितले होते. बरोबर. हे अपवाद स्वय सांगितलं होता, प्रौढ सांगितले होते आणि अक्षय हे सांगितले होते. हे अपवाद आहे. नंतर व्यंजन संधी चालू केले होते. व्यंजन संधीला हल संधी म्हणतात. आणि एका पाठोपाठ व्यंजन कसे येतात? व्यंजन मिसळून व्यंजन येतात. व्यंजन स्वर मिसळून व्यंजन संधी होते. स्वर व्यंजन मिसळून काय नाही होते? व्यंजन संधी होते. त्यानंतर व्यंजन संधीचे 7 प्रकार होते. प्रथमा म्हणजे व्यंजन मिसळले. तृतीया व्यंजन स्वर किंवा व्यंजन मिसळले. अनुनासिक तर म न छ असे हे सांगितले होते. प्रथमा व्यंजन संधी आपली चालू झाली होती आणि प्रथमा व्यंजन मृदू पण झालं होतं. म्हणजे मृदू व्यंजन, कठोर व्यंजन, क च ट त प आणि कठोर व्यंजन एकत्र आलं तर विग्रह कसा करावा मी तुम्हाला इथे सांगितलं होतं. पहिलं तिसऱ्या वर्गातील काय अक्षर होतं? पहिलं अक्षर होतं असं सांगितलं होतं. म्हणजे इथे वाद अधिक प्रचार म्हणजे काय झालं आहे? वाक्प्रचार. आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं तुम्ही प्रॉपर वाचून घ्या परत, आणि नाही समजलं तर परत मला विचारा. इथपर्यंत आपण बरोबर 375 आले आहे. 75 समजलं? इथपर्यंत आपलं झालं होतं. खूप डिटेल मध्ये मी तुमचा मराठी हा विषय घेत आहे. खूप डिटेल मध्ये. म्हणजे जे लोक 3-3 महिन्यामध्ये शिकवतात ते आपलं 1.5 तास आहे. लोकांचा 1-1 तास असतो आणि फरक पडतो. बरोबर. तुम्हाला मी प्रॉपर डिटेल मध्ये घेत आहे आणि सर्वची फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की जे शिकवलं ते लगेच वाचा, संध्याकाळी वाचा आणि जे शिकवले ते सकाळी वाचून या, किंवा जे शिकवणार आहे ते एकदा वाचून या. म्हणजे कसं होईल तुम्हाला समजताना प्रॉपर समजेल आणि तुम्हाला काही डाऊट आला की तुम्ही मला लगेच विचारेल. आता याने कसं विचारलं, सर शब्दाचा अर्थ सांगा, पण मी याचा डाऊट लगेच क्लिअर केला, नाही तर मनात राहिलं सर शब्दाचे अर्थ सांगता नाही. बरोबर बरोबर. म्हणजे असं राहिलं असतं, कारण आपण शब्द प्रॉपर वेगळे घेणार आहे. डाऊट पण विचारायचे आहे, समजलं नाही ते पण विचारायचं आहे. सर मागचा टॉपिक तुम्ही घेतलेला आहे यामध्ये मला थोडा प्रॉब्लेम आहे, हा हे पण विचारू शकता तुम्ही. तर हा मला परत सांगून द्या, तुम्हाला वैयक्तिक मी परत सांगू शकतो. असं आहे. आता आपण तृतीय व्यंजन संधी बघा. तृतीय व्यंजन संधीमध्ये आता तुम्हाला माहिती कठोर व्यंजने किती आहे? 10 आहे. मृदू व्यंजने किती आहे? किती आहे एकूण? 16. इथे 16 घेतले आहे. आणि ब द ज आणि प्लस मृदू व्यंजने. मग तृतीय व्यंजन संधी कशी ओळखावी? संधी झालेल्या शब्दात बघा, ब द द ज ग ही 5 व्यंजने जोडाक्षर म्हणून येतात. मग तुम्हाला तृतीय व्यंजन संधी ओळखण्यासाठी तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं
तुम्हाला प्रॉपर व्यंजन माहिती पाहिजे, सर्वचे सर्व 34 व्यंजन माहिती पाहिजे. आणि त्यातली पहिली ओळ सराशी आहे, दुसरी ओळ अशी आहे, तिसरी ओळ अशी आहे, चौथी ओळ अशी आहे. बरोबर. हे माहिती कधी असेल तर हे तुम्हाला समजतं. तृतीय व्यंजन संधीसाठी मग तुम्हाला परत छोट्या नोट्स कधी करायचं असेल तर तृतीय व्यंजन संधी असं लिहायचं, फक्त असं तृतीय व्यंजन संधी लिहायचं आणि असं लिहायचं ब द ग ज ग. 5 व्यंजन काय ही जोडाक्षर झालं. याच्यावर विग्रह कसा करावा बघा. अर्धे असणाऱ्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले व्यंजन घेऊन विग्रह करावा. आता त्याच वर्गातील पहिलं व्यंजन कसं घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. बघा बघा विद्युत विद्युत अधिक रोधक, विद्युत अधिक रोधक. आता त थ द. बरोबर. आता विग्रह करताना इथे त थ द. बघा त थ द. आता द म्हणजे आपण संधी करत आहे. बरोबर. आता या संधीचा विग्रह करताना त्याच वर्गातील विद्युत द च काय घेतलेलं आहे, द च काय घेतलेलं आहे, पहिला व्यंजन घेतलेला आहे. त्याच वर्गातील काय करावा, पहिला व्यंजन घ्यावा आणि काय करायचं आहे, विग्रह करायचा आहे. म्हणजे विद्युत रोधक असं विद्युत रोधक असं नाव आहे. तर याचं काय नाव केलं आपण, द ची फोड केली आणि द च्या पहिल्या वर्गातील काय घेतला, पहिला ह्या वर्गातील काय घेतला, पहिलं व्यंजन घेतलेलं आहे. मग फोड अशी झाली, विद्युत रोधक ची फोड काय झाली, रोधक ची फोड विद्युत अधिक रोधक अशी फोड झालेली आहे. म्हणजे हा त आहे, त च बघा इथला अ निघाला आणि इथला ज आणि इथे काय बघा. आता अब्ज आहे पुढचा शब्द बघा. इथे अप अधिक ज बघा, अप अधिक ज असा शब्द आहे. आता प फ ब. बरोबर. अब्ज शब्दाची फोड करताना ब च्या ब हे व्यंजन आलेलं आहे. याच्यातील काय करायचं आहे, पहिलं व्यंजन घ्यायचं आहे. मग पहिलं व्यंजन घेतलं, कुठं आलं, प घेतलेलं आहे. अब्जाची फोड काय झाली, अप अधिक ज अशी अब्जाची फोड झाली. सर मग हे कसं ओळखायचं, दोन अक्षरांमध्ये दोन अक्षरांमध्ये 5 शब्द आले का बघा. इथे ब आलेला, इथे ब आलेला, इथे ब आलेला, इथे द आलेला, इथे द आलेला, इथे ड आलेला, हे इथे ग आलेला आहे, इथे ग आलेला आहे, इथे ग आलेला आहे, इथे द आलेला आहे, इथे द आलेला आहे. अजून म्हणजे तुम्हाला समजलं का बघा. ग द द द द जोड अक्षरांमध्ये हे 5 शब्द कधी आले, 5 शब्द कुठले, ब द ड ज ग. हे 5 शब्द कधी आले तर कुठली संधी झाली, तृतीय व्यंजन संधी झाली. मग सर आता ही तृतीय व्यंजन संधी हे 5 शब्द आम्ही पाठ केले. मग मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुम्ही क स ट त प चे गट पाठ करा. मग तुम्हाला हे सांगा, तुमचं क स ट प हे गट पाठ तुमचे झाले आहे. मग इथे काय आहे, इथे ब आहे. मग तुम्हाला या आलं पाहिजे प फ ब. मग आता ब आहे, याच्या वर्गातील काय करायचं, पहिला शब्द घ्यायचा. बरोबर. आता पहिलं उदाहरण त थ द. इथे द आहे, मग याच्यातलं काय करायचंय, पहिला शब्द घ्यायचा, संधी करायची. बस. ही तुमची पाठ कधी असले, हजारो शब्द पण कधी असले, तृतीय व्यंजन संधी तुम्हाला झोपेतून उठल्यावर तुम्हाला 100% बरोबर येईल. पण पहिल्यांदा इथे ट्रिक्स काय करणं टाका, ब द ड ज ग असंच पाठ करायचं. तृतीय व्यंजन संधी ब द ड ज ग हे यांच्या वर्गात काय करायचं, पहिलं व्यंजन घ्यायचं आहे. पहिलं व्यंजन घेतलं आणि फोड केली. मग म्हणून अब्ज
तेव्हा हा शब्द आहे अब्जची फोड कशी झाली आहे अ अधिक ज. तुम्हाला इथे फोड करून दाखवले. उदाहरण समजलं का? आहे हे काही शब्द भरपूर आहे. हे परत 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 एकतर जास्त त्यामुळे करायचे आहे. म्हणजे तिथे तुम्हाला नाही कधी कन्सेप्ट आठवले तर तुमच्या तोंडात आलं पाहिजे. अशा तुमच्या तोंडात सवय झाली पाहिजे त्याची. मुलांचे तसेच होतं जे कंबाईनचा अभ्यास करतात, जे राज्यसेवेचा अभ्यास करतात, मराठी तुफान असतं. कारण त्यांना माहिती मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. असं आहे. आता पुढचा शब्द बघा अपधिक बघा अब्द शब्द आहे अब्द. आता अब्दची ओळख झाली आहे तर अब्द बघा ड च्या गटातील पहिला शब्द घेतलाय. बघा काय घेतलाय अप अधिक द झाला. अप अधिक अब्धी शब्द आहे ब आहे. ब च्या गटातील पहिला शब्द घेतलाय प घेतलाय अप अधिक दी झाला. बघा इथे काय विद्युत दीप आहे. विद्युत दीप हा शब्द आहे. बघा विद्युत दीप असा शब्द आहे. द च्या गटातील काय घेतलेला आहे पहिला शब्द घेतला विद्युत अधिक दीप. तर काय शब्द झालाय विद्युत दीप. विद्युत दीप असं झालं. मित्रांनो तुम्हाला ही सुद्धा फोल्ड राहील ऑप्शन मध्ये. तुम्हाला विग्रह कधी करायचा असं सुद्धा राहील आणि असं सुद्धा ऑप्शन राहील बरं का. विद्युत 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 अधिक दीप असा पण राहील आणि विद्युत विद्युत अधिक दीप असा पण राहील. म्हणून हा निवडायचा आहे हा निवडायचा नाही. बरोबर. कारण द च्या गटातील काय झालं आहे त झालेला आहे. म्हणजे पहिला झालेला आहे. पहिला व्यंजन झालेला आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तृतीय व्यंजन संधी सांगताना किंवा हे शब्द लक्षात ठेवा प ड ड ड ग असे शब्द तुमचे हे पाठ कधी असेल तर 100% ते बरोबर येईल. समजलं. पुढे बघा विद्युत दाहिनी असा शब्द आहे. द च्या गटातील काय झालाय त झालाय विद्युत अधिक दाहिनी. षड्रिपू हा षड्रिपू हा शब्द खूप वेळा विचारलेला आहे. षड्रिपूचा काय झाला आहे षड्रिपू झाला आहे. म्हणजे ट च्या गटाने बघा ड आणि ढ असा ढ आहे. बरोबर ना. म्हणजे ह्या गटातील काय आला आहे पहिला आला आहे. म्हणून षड्रिपू काय षट अधिक रिपू झाला आहे. हवा पहिला विज्ञान आला षड्रिपू. षड्रस हा शब्द आहे. षट अधिक रस झालाय. दिग्दर्शक बघा दिग्दर्शकची करताना अशा पद्धतीने फोड करतात. दिग्दर्शक नाव तुम्ही असं लिहितात बघा असं लिहिला दिग अधिक दर्शक. कारण ग च्या गटातील काय आलेलं आहे पहिलं व्यंजन आलेलं आहे. म्हणून याचे फोड झाले दिग्दर्शकची फोड कशी झालेली आहे अशी दिग अधिक दर्शन. म्हणून दिग्दर्शन अशी फोड झालेली आहे. किंवा दिग्दर्शक नाव कधी असतं तर दिग्दर्शक चिकट फोड अशी झाली असते. दिग्दर्शन तुम्हाला कन्सेप्ट समजली का? कन्सेप्ट समजली का तुम्हाला? मग शब्द असेच वाचायचे आहे. एकदाची कन्सेप्ट समजली की दिग्गज दिग्गज पहिल्यांदा हा शब्द वाचायचा. हा शब्द दिग्गज दिग्गजची फळ काय झाली दिक अधिक गज. दिग्विजय दिक अधिक विजय. दिग्विजयची फोड तुम्हाला समजली का? दिग्विजय ग च्या गटातील क घेतलेला दिक अधिक विजय दिग्विजयची फोड आहे. बरोबर. सद्भाग्य द च्या गटातील पहिला घेतलेला काय आलाय द आलाय. द च्या गटातील पहिला काय झालाय सत अधिक भाग्य. सद्गृह बघा सद्गृह सत अधिक गृह द च्या गटातील पहिला व्यंजन काय आला द आला.
सद्गृह झालेला आहे. सद्गुरु बघा द च्या गटातील पहिला सद्गुरु म्हणजे काय झालेला आहे, सद्गुरु झालेला आहे. बघा भगवद्गीता नाव लिहिताना द च्या गटातील काय घेतलेला आपण पहिला घेतलेला आहे. द च्या गटातील काला त आलेला. मग प्रत्येक वेळेस गट लिहून ठेवा. कोपऱ्याला भरपूर जागा आहे. कारण का तुमचे हे असंच सकाळची गरज पडणार नाही. तुम्ही लगेच असं करायचं इथे असेल या हारला आहे, याच्या गटातील पहिला घेतलेला आहे, याच्या गटातील पहिला घेतलेला आहे, याच्या गटातील पहिला घेतलेला आहे. पण आपण तुमच्या पाठवून जाते. बघा भगवद्गीताचा भगवत अधिक गीता. बघा भगवत भवन तर काय झालं आहे, भगवत अधिक भजन, भगवत भजनचा भगवत अधिक भजन झालाय. उद्योगची फोड बघा. उद्योग खूप वेळा विचारलेला आहे. उद्योग द च्या गटातील पहिला आलेला आहे. उद अधिक योग याचा उद्योग झालेला आहे. बघा उद्ध्वस्त द आलेला आहे. द च्या गटातील पहिला घेतलेला आहे. उद्ध्वस्त उद अधिक उद्ध्वस्त. बघा उद्रेक द च्या गटातील काय घेतलेला आहे, पहिला घेतलेला आहे. काय आलाय उद अधिक रेख उद्रेक. उद्भवन उद अधिक भवन. उद्दाम उद अधिक दाम. व्यागुद काय झालं वाकयुद्ध. बघा व्यागयुद्ध काय झालंय वाक अधिक युद्ध. असे शब्द प्रत्येक वेळेस असे शब्द होत असतात. बघा वाग्वेदी वाक अधिक वेदी. उद्वेग उद अधिक वेग. वाग हरी बघा वाक अधिक हरी. वाग्विला वाक अधिक विला. आणि वादगत काय झालं आहे वाक अधिक दत्त. असे शब्द. त्यामुळे ही तृतीय व्यंजन संधी हे सर्वात सोपी व्यंजन संधी आहे. बघा व्यंजन आले आहे. बघा हा व्यंजन आहे, हा व्यंजन आहे, बरोबर ना. बघा व्यंजन संधी होताना व्यंजन एकत्र येतात. व्यंजन संधी होताना व्यंजन स्वर एकत्र येतात. व्यंजन संधी होताना स्वर व्यंजन एकत्र येतात. हे सर्व एकत्र आल्यावर कुठली संधी बनते, व्यंजन संधी बनत असते, बरोबर. आता इथे बघा काय नाव आहे हे वाग्वैभव नाव आहे. याची फोड केली वाक अधिक वैभव. सद्भावना ची फोड काय झाली, द च्या गटातील सद अधिक भावना. पुढे सद्गुण आहे. सद्गुणची फोड काय झाली आहे परत म्हणजे सद अधिक गुण अशी फोड झाली आहे. बघा सद्गती सद अधिक गती. पुढे बघा वाक जयंती वाक अधिक वैजंती अशी फोड झाली. वाग्विहार वाक अधिक विहार. डीप मध्ये कधी विचारलं जातं हे व्यंजन सांगा आला पाहिजे. आणि साधी सिंपल कधी विचारलं स्वर संधी सांगा तर तुम्हाला ते 100% येईल. व्यंजन संधी सांगा 100% येईल. आणि विसर्ग संधी 100% त्यातले तर हा विषय आहे. आता कठोर व्यंजन आहे आपले स्वर आहे. बघा काय आलं पाहिजे हे शब्द मी तुम्हाला 100% पाठ करायला आहे. तृतीय व्यंजन संधी ओळखताना ब ड ड ज ग. आणि तेव्हा काय येत होतं पुढे व्यंजन येत होतं. आता याच्या पुढे काय स्वर येईल. म्हणजे व्यंजन आणि स्वर मिळून संधी कुठली संधी होते, व्यंजन संधी. फक्त स्वर लक्षात ठेवायचं आहे. स्वर दोघेही एकत्र आले पाहिजे तरच स्वर. मग व्यंजन संधी म्हणजे स्वर व्यंजन एकत्र येऊ. हे वाक्य मी तुम्हाला 100 वेळा भरपूर वेळा बोलला असेल, कारण तुमच्या दिमागात गेलं पाहिजे म्हणून. कारण व्यंजन संधीमध्ये व्यंजन एकत्र येऊ, व्यंजन स्वर एकत्र येऊ, स्वर व्यंजन एकत्र येऊ, तरी पण कुठली संधी होईल, व्यंजन संधीच होईल. आता इथे बघा सत अधिक ईश्वर. आता हा सत आहे त च्या गटातील काय झालं म्हणजे आता जगदीश्वर हे नाव आहे. बघा जगदीश्वर मी तुम्हाला सांगितलं होतं
क च ट त प चे गट पाठ करा. द चा काय झालेला आहे त झालेला आहे. तिथे तसंच होतं. आणि पुढे काय आहे बघा, जगदीश्वरची फोड आली जगत अधिक ईश्वर. जगदीशची फोड आली बघा, जगदीश द च काय झालं आहे त झालेला आहे. म्हणजे तिसऱ्या वर्णाचा पहिला वर्ण होतो त्यावेळी कुठली व्यंजन संधी होते, तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी अजून कसं लक्षात ठेवायचं, अजून एक सोपी गणना आहे. आपण तृतीय आहे वर्ण कितवा आहे ते तिसरा आहे. तिसरा वर्ण आहे म्हणून तृतीय आहे. तिसरा फक्त काय करायचं पहिला करायचा आहे. नावच आहे ना तिसऱ्या गटातील, हे सर्व तिसऱ्या गटातील शब्द आहे. ब तिसऱ्या गटातील आहे. प फ फ बघा, त थ द तिसऱ्या गटातील आहे. ट ठ ड तिसऱ्या गटातील आहे. बरोबर ना. क ख ग तिसऱ्याच गटातील आहे. तिसऱ्या गटातला काय होतंय पहिला करायचा आहे. फोड बरोबर. आता इथे बघा, जगदीश काय झालं जगत अधिक ईश. इथे बघा, जगदंबा जगत अधिक अंबा. बघा ना, त थ द जगदंबा आहे. द चा काय झालाय त झालाय. बघा काय झालं जगत अधिक अंबा, तर काय झालं जगदंबा. इथे सदिच्छाचं काय झालं सत अधिक इच्छा. इथे बघा, षडानंत काय झालं आहे षट अधिक आनन. कारण द हा तिसरा आहे, ट हा पहिला आहे. ट थ ड बरोबर. इथे षडमचं काय झालं आहे षट अधिक अंग. सदा काय झालं आहे सत अधिक आचार. इथे बघा, सदानंत काय झालं आहे सत अधिक आनन. म्हणजे तृतीय व्यंजन संधीमध्ये तुमचा मित्र कोणी सदानंद असेल, सदाचार असेल, विद्यानंद असेल तर लक्षात ठेवायचं आहे. आणि चिदानंद आहे ते चित अधिक चिदानंदचे फोड काय झाले चित अधिक आनन अशी झालेली आहे. बघा, कृदंतची फोड काय झाली कृत अधिक अंत. पुढे दिगंतची फोड काय झाली दिक अधिक अंतर. वागीश्वरीची फोड काय झाली आहे वागीश्वरी देवी आहे, देवीचं नाव आहे वागीश्वरी. ख ख ग ग च्या गटातील काय आलेलं आहे पहिला व्यंजन आलेला आहे फोड गिळवताना. म्हणजे काय झाले वाक अधिक ईश्वरी. तर इथे दुसरी विलांटी का, कारण इथे दुसरी विलांटी म्हणून मोठा ई घेतला. इथे अनुस्वार आहे, इथे अ आणि इथे अनुस्वार घेतलेला आहे. इथे अ आहे त्यामुळे काहीच नाही. इथे पहिला काना आहे म्हणून इथे आ घेतलेला आहे. ते तुम्हाला कसं काय करायचं आहे ते तर बघा. झडागम शब्द आहे झट अधिक आगम आणि आजादी अधिक आदी अशी आजादीची फोड होते. प्रत्येक विज्ञानातील म्हणजे आता तुम्ही हे विज्ञान कधी तुमचे कधी पाठ कधी असेल तृतीय अक्षर पाठ करायचे आहे. हे तृतीय अक्षर दोन शब्द म्हणून कधी असले तर ते काय तृतीय व्यंजन संधी लगेच ओळखता येईल. पण विग्रह करताना या तृतीय अक्षरातला विग्रह करताना कुठला व्यंजन घ्यायचा आहे पहिला व्यंजन घ्यायचा आहे. या हा ही झाली कन्सेप्ट. ते झालं की तुम्हाला तेही जमत नसेल तर धनाधन शब्द वाचत राहायचे परत 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 पाठ होऊनच जाते. बरोबर. शब्द काय स्वरूपी डोळ्या काढून काढत राहायचे आहे. तुमचं मराठी तुमच्या एक्झाम पर्यंत कमीत कमी 10-15 वेळा नुसतं वाचूनच झालं पाहिजे, तर तुमचं मराठी भारी होईल. आणि होतं वाचून. आता मी तुम्हाला हे शिकवतोय, तुम्हाला वाचताना काहीच टाइम नाही लागणार. आणि वाचता फक्त आपले इतके पानं घेणं काहीच नाही. ते शब्द बघा एका पानावर किती काहीच नाही ना, सुटसुटीत लिहिलेलं आहे. असा पुढचं संधी बघा, अनुनासिक व्यंजन संधी. सर हे अनुनासिक आहे. आता प्रत्येक हिच्यामध्ये काय दिसते तुम्हाला फक्त अनुनासिक दिसते. जो पाच आपण त्याला पंचवर्ण म्हणतो बरोबर ना, पाचव्या गटातले म्हणतो प्रत्येक याच्यामध्ये. मग अनुनासिक व्यंजन संधी कसं ओळखायचं, ज्यामध्ये अनुनासिक
ते अनुनासिक व्यंजन संधी आहे. बरोबर, असं आहे. मग त्याच गटातील काय करायचं आहे, पहिला वर्ण घ्यायचा आहे. बघू आता आपण ते अनुनासिक व्यंजन संधी आहे ते. बघा, अनुनासिक व्यंजन संधी कठोर आणि मृदू व्यंजन किती आहे, एकूण कठोर आणि मृदू व्यंजन 34 व्यंजन आहे. हे बघा, हे कठोर व्यंजन 2 आहे, मृदू व्यंजन 2 आहे आणि एक अनुनासिक आहे. बरोबर, हे किती झाले, हे 25 झाले. बरोबर, कठोर, मृदू आणि अनुनासिक पकडू. नंतर य र ल व हिवाय अर्ध स्वर 4 आहे. श स स हिवाय विष्णू किती आहे, इथे 3 आहे. बरोबर, आणि एक मा प्राण आहे आणि ल हा काय आहे, स्वातंत्र्य वर्ण आहे. बरोबर, किती झाले, एकूण 34 व्यंजने आहे. बरोबर, आता अनुनासिक व्यंजन संधी कठोर आणि मृदू आणि अनुनासिक, हे पाहिजे दोघं काय येतात, अनुनासिक प्लस अनुनासिके म्हणजे कठोर आणि मृदू मध्ये अनुनासिक आलं किंवा अनुनासिकांमध्ये अनुनासिक आलं तर कुठली संधी होणार आहे, अनुनासिक संधी होणार, व्यंजन संधी होणार आहे. अनुनासिक व्यंजन संधी कशी ओळखावी, संधी झालेल्या शब्दात 2 अनुनासिके जोडाक्षर म्हणून येतात. ज्या शब्दाची संधी होते त्यामध्ये 2 अनुनासिके काय येतात, जोडाक्षर म्हणून येतात, त्याला अनुनासिक संधी म्हणतात. विग्रह कसा करायचा बघा, अर्ध्या असणाऱ्या अनुनासिकाबद्दल त्याच वर्गातील पहिलं व्यंजन विग्रह करावा. आता हे अनुनासिक आहे त्याच वर्गातील, या अनुनासिक म्हणजे ते ड आहे, आपण त्याला न म्हणतो. बरोबर, वाङ्मय न म्हणतो त्याला. बरोबर ना, ह्याच वर्गातील पहिलं काय येणार आहे, क आहे. मग इथे पण तेच आलं, क स ट त प चे तुमचे व्यंजन पाठ पाहिजे. बेसिक पायाच तोच आहे, प्रत्येक वेळेस तेच आहे. आता बघा, आता आपण एक उदाहरण घेऊ. बघा, सन्मार्ग आबा हा आहे, सन्मार्ग. आता न आबा हा काय आहे, अनुनासिक आहे. तर त्याच वर्गातील बघा, त इथ त थ द ध न. बरोबर ना, याच वर्गातील आपण काय घेतलाय, पहिला घेतलेला आहे. बरोबर, म्हणून सन्मार्ग. आता तुम्हाला हे म्हणजे सर्व अनुनासिक तुमचे, हे अनुनासिक तुमचे पाठच पाहिजे. 5 अनुनासिक आहे, हे पाठच पाहिजे. न आहे, न आहे, म आहे. बरोबर ना, ड आहे, आपण त्याला ड म्हणतो, त्र म्हणतो एकाला तर. बरोबर ना, ते अनुनासिक तुमचे पाठच पाहिजे. हे अनुनासिक पाठ ज्यामध्ये तुम्हाला अनुनासिक दिसलं, खालील पैकी अनुनासिक असणारे शब्द, अनुनासिक व्यंजन संधी असणारे शब्द कोणते. मग ज्यामध्ये अनुनासिक आहे ते अनुनासिक आहे, मग त्याची संधी करा. मग तृतीय व्यंजन संधीमध्ये काय सांगितलं होतं, पहिल्या तिसऱ्या वर्गातील पहिला घ्यायचा होता. आता ह्या अनुनासिक मध्ये हा 5वा आहे, 5व्या गटातील काय करायचं, पहिला घ्यायचा आहे. कन्सेप्ट सारे समजतंय का, समजतंय का, समजायला पाहिजे, नाही समजलं तर विचारा. पुढे बघा, सन्मार्ग. सन्मार्ग न आहे, न च्या गटातील पहिला घेतला, काय लागता आला. मग सन्मार्गाची फळ काय आली, सत अधिक मान, सन्मानची फळ आली. बरोबर, सन्मान काय आली, सत अधिक मान. बघा, संमती, सन्मती आपण असं म्हणतो. बघा, सन्मती न च्या गटातील पहिली काय आली, सत अधिक मती. बघा, उन्माद, उन्मादची फळ काय आली, त्याच गटातील काय घेतलेला आहे, पहिला व्यंजन घेतलेला आहे. उत अधिक माद. बरोबर, उन्मुख. बघा, त्याच गटातील पहिला घेतलेला आहे, उत अधिक मुख. जे ऑनलाईन आहे त्यांना समजत आहे का, समजत असेल तुम्ही काही रिप्लाय देता नाही. बघा, शिवाय उन्मुख, उत अधिक मुख आणि उन्मन ही फळ काय आली, उत अधिक मन. वाङ्मय. बघा, वाङ्मय हा शब्द खूप वेळा विचारलेला आहे. मग आता पहिला गट आहे, इथे क ख ग घ आणि न. आबा हा ड आपण त्याला म्हणतो. याच गटातील काय घेतलेला आहे, पहिला घेतलेला आहे. मग वाङ्मयची फळ काय आली, बघा, वाङ्मय हा शब्द लिहिताना आपण वाङ्मय हा शब्द लिहिताना असा लिहितो आणि फोड करताना
बघा वाक प, कारण नियम काय सांगतो अनुनासिक मध्ये त्याच गटातील काय करायचं आहे, याच्यातली काय घ्यायचंय पहिला वाक अधिक मय ची फोड काय झाली, वाङ्मय अशी फोड झाली. याच्यापेक्षा सोपं तर मी तर सांगू शकत नाही. बरोबर. मी काय जगातील कोणीच सांगू शकत नाही याच्यापेक्षा सोपं. समजतंय का तुम्हाला? बघा पुढे बघा वांग निश्चयची फोड ढच्या गटातील काय आलं पहिला वाक निश्चय. बघा दिग्मूढ दिग्मूढ आपण त्याचं अनुनासिक आहे ते दिग्मूढ ची फोड आली दिग अधिक मुड. बृहन्मठ बृहन्मठची फोड काय आली ढच्या गटातील पहिलं घेतलं बृहत अधिक मठ. बृहन्मुंबई हा शब्द आपण असा लिहितो. मग बृहन्मुंबई शब्द आहे नच्या गटातील काय आला पहिला त आला बृहत अधिक मुंबई. षण्मास आपण असा लिहितो षण्मास. मग बघा ट ठ ट ठ ड ढ आणि आपण काय लिहितो म म्हणजे ट ठ ड ढ न न हा बघा न आहे. या न हा काय आहे, हा अनुनासिक आहे. याच्या गटातून पहिला घेतला षण्मास ची फोड काढली आहे षट अधिक मास. इथे बघा षण्मुख षट अधिक मुख पहिला वर्ण घेतलेला आहे. इथे बघा चिन्मय चित अधिक मय तच्या गटातील पहिला घेतलाय न होता बरोबर. वरचा न आपण म्हणतो चित अधिक मय चित तन्मय तत अधिक मय. उन्नती नाव लिहिताना लिहितात परंतु फळ करताना उत अधिक नती फळ अशी होते. जगन्नाथ तुमचा मित्र कोणी जगन्नाथ असेल तर त्याला सांगा फळ अशी होत आहे. तुझ्या शब्दामध्ये अनुनासिक आहे. मग तुझ्या वर्गातील त्या अनुनासिकातील पहिलं व्यंजन घेतलेलं आहे. किंवा तुमचा कोणी काका भाऊ कोणाच्या वडिलांचं नाव असेल तर त्यांना सांगा फळ होता नाश होते. किंवा जगन्नाथ प्रभूंची फळाशी होत आहे जगत अधिक नाथ बरोबर. काय घेतलेला आहे पहिला व्यंजन झाला जगत अधिक नाथ. मग हे अनुनासिक आहे ना यामध्ये म्हणून याला काय म्हणतात अनुनासिक संधी. ची एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की असे हजारो शब्द पण असले तरी पण तुम्हाला सोडवता येईल. ओके किरण लक्ष्मण ओके. हा पुढे बघा इथे बघा जगन्नाथची फोड तुम्हाला सांगायची जगन नियंताची फोड काय आहे जगत अधिक नियंता. उन्मतची फोड काय आहे उत अधिक मूत. तसेच आहे मत. इथे बघा भगवन नामची फोड काय आहे भगवत नच्या गटातील काय झालं पहिला झाला आहे. म्हणून दोन अनुनासिके काय येतात एकत्र येतात आणि दोन शब्द अनुनासिक आले की ती कुठली संधी होते अनुनासिक संधी होते. फक्त अनुनासिक संधीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे पहिलं व्यंजन घ्यायचं तृतीय व्यंजन संधीमध्ये पहिलं व्यंजन घ्यायचं. कळालं का तुम्हाला? आजचा टॉपिक तृतीय व्यंजन संधी शिकवलं आणि अनुनासिक व्यंजन संधी शिकवलं. आजचा कळाला का तुम्हाला? बरोबर. इथे बघा मनमाता ही फोड काय झाली आहे मत अधिक माता. मृतची फोड काय झाली आहे मृत अधिक मय. नच्या गटातील काय पहिला आला पहिला आला मृत अशी फोड झालेली आहे. अपवाद म्हणून लिहिलेला आहे परंतु हा शब्द तुम्ही पाठ करून टाकायचा. असेच शब्द तुमचे कधी लक्षात कधी राहिले तुम्हाला मराठीमध्ये चांगले मार्क पडतील. आता त ची व्यंजन संधी सोपी आहे. आता त ची प्रत्येक याच्यामध्ये काय आलाय त त त त त त
म्हणून तच येतो, म्हणून याला काय म्हणतात, तची व्यंजन संधी म्हणतात. आता तची व्यंजन संधी बघा, तचा काय होतो, च होतो, चचा काय होतो, च होतो. मग त आणि च मिळून काय होतं, चच होतं. दोघं एकत्र गेले तच. बघा, तचा काय होतो, च होतो, चचा काय होतो, च. त आणि च मिळून च आणि च मिळून काय होतो, च होतो. म्हणून बघा आता इथे सच्चरित्र असं नाव आहे. सच्चरित्र च चा काय झाला आहे, त झाला. तची व्यंजन सच्चरित्र तर काय झालंय, सत अधिक चरित्र. या यावचंद्र बघा, यावचंद्र नाव आहे. च चा काय झाला आहे, त झाला. मग च चा काय झाला आहे, त झाला. इथे त आणि च लक्षात ठेवायचं. च चा काय होतो, च होतो, बरोबर. आणि इथे त चा काय, त आणि छ चा काय होतो, असा जोड शब्द होतो, याचा असा जोड शब्द होतो. समजलं? याला तची संधी असे म्हणतात. बघा, या यावचंद्र असं नाव आहे. यावत अधिक चंद्र, त चा काय झाला, च चा काय झालाय, त झाला आहे. म्हणून तची व्यंजन संधी. शरदचंद्र असं नाव आहे. शरदचंद्र बघा, शरद अधिक चंद्र. चलचित्र, चलत अधिक चित्र, च चा काय झाला आहे, त झालेला आहे. हा त झाला आणि हा च ला च मिळाला. बघा, महचरित्र, हा त चा काय झाला, च झाला आणि या च ला च मिळाला, म्हणजे महचरित्र असं नाव झालं. पुढे बघा, उच्चार, उच्चार असा आहे. हा त चा काय झाला, च झाला आणि च ला च मिळाला, तर काय झालं, उच्चार. त ची व्यंजन संधी बघा, उच्चारण, त चा काय झाला, च झाला, म्हणून काय झालं, उच्चारण असं नाव. भगवत चरण बघा, भगवत चरण, च चा काय झाला, त झाला आणि च ला च मिळाला. उच्छेद असं नाव आहे. बघा, त चा काय झाला, च झाला आणि च ला काय मिळाला, च मिळाला, म्हणून उच्छेद. उत अधिक छेद. इथे बघा, त चा काय झाला, च झाला. विद्युत चुंबक असं नाव आहे. पुढे काय झाले, विद्युत अधिक चुंबक. कन्सेप्ट क्लिअर, समजत आहे? ठीक आहे, तुम्हाला पण समस्या आहे प्रत्येकाला. हा बघा, सच्चिदानंद, सच्चिदानंद शब्द आहे. सच्ची, ची चा च चा काय झाला, त झाला. कोणत्याच प्रकार सच्चित अधिक सच्चित, सत अधिक चिदानंद, बरोबर. तुम्हाला विग्रह समजला, संधी समजली असेल. बघा, याला काय म्हणतात, त ची व्यंजन संधी असे म्हणतात. त बघा, त आणि ज चा काय मिळून काय होतं, जिथे जिथे त आला आहे तिथे सर्व बघा. सज्जन नाव आहे. त चा काय झालाय, ज झालाय. जन जे मिळून काय होतं, डबल ज होतं. त चा काय होतं, ज होतं. जन जे मिळून काय होतं, ज होतं, बरोबर. इथे बघा, सज्जन नाव आहे. बघा, सज्जन आहे, सज्जन. मग इथे काय झालं आहे, त चा काय झाला आहे, ज झालेला आहे. सत अधिक जन, सज्जन. बघा, उत अधिक उज्ज्वल, त चा काय झाला आहे, ज झाला आहे. काय नाव तयार झालं, त चा ज झाला आणि याला जोडून दिला आपण. उज्ज्वल मध्ये, उज्ज्वल नाव मध्ये आपण एकच उज्ज्वल लिहितो, परंतु उज्ज्वल नाव लिहिताना डबल ज जोडलेला असतो, ज ला परत व जोडलेला असतो, बरोबर. उज्ज्वल. इथे जगत अधिक जननी, त चा काय झाला आहे, ज झाला आहे. ज चा काय झाला आहे, त झालेला आहे, बरोबर. त्याचा आपण ज झाला आणि काय, जगत जननी असं नाव जोडलेलं आहे. समजत आहे का? याला कशाची व्यंजन संधी म्हणतात, त ची व्यंजन संधी असे म्हणतात. इथे त चा वरती, मग लक्षात ठेवा, त चा इथे च लागला होता आणि च आणि च मिळून काय बनतो, च बनतो. च आणि छ मिळून काय बनतो, छ बनतो. त आणि त चा इथे काय होतं, ज होतोय, म्हणजे याच्यामध्ये संधीमध्ये, बरोबर. आणि ज आणि ज मिळून काय बनतो, ज बनतो. तसं ते बघा, जगजेता, जगजेता नाव आहे. जगत अधिक जेता, याचा काय झालाय, त झालेला आहे. सर्व इथे तुम्हाला ट ट दिसेल. बघा, नंतर जगत जीवन,
जगजीवन तर काय झालंय तचा काय झालं आहे तचा काय झालंय स झालंय कसंही लक्षात ठेवा काय झालं जगत अधिक जीवन यावत जीवनचं काय आहे यावत अधिक जीव आणि इथे बघा शरद झंझावत काय आहे शरत तचा काय जचा काय झालाय त झालाय तची विज्ञान संधीमध्ये मित्रांनो सर्व इथे त येतो त्याला तची विज्ञान संधी असे म्हणतात मग तुम्हाला विचारला प्रश्न व्यंजन संधी सांगा व्यंजन स्वर एकत्र आला तर व्यंजन संधीच होतं स्वर व्यंजन एकत्र आला तर व्यंजन संधीच होतं पुढे तुम्हाला विचारले त ची व्यंजन संधी काय आहे ज्या विग्रहामध्ये तुम्हाला त दिसेल ते माहिती आहे बरोबर आता ट बघा ट चा काय होतं ट होत आणि ट मिळून काय होतं टच होतं ठ होतं त चा काय होतं ठ होतं इथे बघा दोन शब्द आहेत तटटीका शब्द बघू ट चा काय झालाय त झालेला आहे म्हणून तटटीका असा प्रश्न विचारला तर तटटीका तट आणि टीका तटटीका बघा गृहटीका टीकाश्राचा विग्रह करा ट चा काय झाला आहे त झालेला आहे टीकाशास्त्र समजत आहे का वाचावं लागेल समजत असेल तुम्हाला बघायचे त ची व्यंजन संधी वाचायची त चा काय झालाय ल झालेला आहे आणि ल आणि ल मिळून काय तयार होतं ल तयार होतं इथे उल्लेख नाव आहे उल्लेखची फोड कशी केली मग सर हे कशी पाठ करायचं पाठ करताना फक्त इथे काय लिहून ठेवायचं इथे स लिहिला आपण इथे ट लिहिला आपण इथे ल लिहिला आणि पुढे काय लिहायचं या सर्वांचा काय होतो आहे विग्रह करताना त होतोय म्हणून त्याला एकाच ओळीमध्ये वरच्याच तिथेच आणि तिथे इथला एक शब्द खालचा एक शब्द असे लिहून ठेवायचे या संपले तुमच्या इथले 5 पानांचे रस तुमच्या फक्त 5 ओळींमध्ये संपतात शब्द किती येऊ तुम्हाला हे कळालं की त चा काय झाला आहे ल झालेला आहे मग बघा उल्लेख नाव आहे ल ची फोड करताना काय केला त केला लेख बघा भगवत लीला नाव आहे भगवत लीला तर ल चा काय झाला त झाला भगवत अधिक लीला इथे बघा उल्लंघन नाव आहे त चा काय झाला आहे ल होतं म्हणजे त आला इथे विग्रह म्हणजे भूत अधिक ते फोड कसे होते उल्लंघन पुढे विद्युत लहरी असं नाव आहे विद्युत लहरी विद्युत ल चा काय झाला आहे त झालेला आहे विद्युत अधिक लहरी पुढे इथे बघा विद्युत लता विद्युत अधिक लता जह लक्षण तर काय झालं जह अधिक लक्षणा इथे तसंच आहे सर्व तसंच आहे समजलं तुम्हाला हे सर्व पाहिजे लिन नाव आहे अधिक लिन अजहल शना नाव आहे अजहल अधिक लक्षण अशी त्याची फोड इथे बघा च चा काय होतो च होतो श चा काय होतो छ होतो दोघं मिळून काय होतं छ होतो ज्या ठिकाणी असे शब्द आले आहेत त्याचा काय बनलेला आहे चल म्हणजे लिहायचं आहे बघा उच्छ्वास फोडकाचा उत अधिक श्वास सचिष्यची फोडकाचा सत अधिक शिष्य उच्छृंखलची ओढ उत अधिक शृंखल मृच्छकटिका हे बाई नाटक होतं बघा मृत अधिक षटक मच्छर आपण जे म्हणतो मच्छरची फोड केली तर तोडला तर त्याला काय होतं मध अधिक शर मच्छर सच्चिल त चा काय च चा काय झाला आहे त झाला आहे तर फोड काय झाली सच्चिल सत अधिक शील सच्चिल चित्शाक्ती चित अधिक शाक्ती आणि उच्छिष्ट उत अधिक शिष्ट अशी फोड होते इथे परत त मध्ये बघा त मध्ये त चा द होतो ह चा ध होतो म्हणजे
तच्या शब्दामध्ये ध असा शब्द येतो, बरोबर. ध म्हणून उद्धार असा शब्द आहे, तर त्याची पुढे काय होते? उद्धार. उद अधिक धार. उद्धरण, उद्धारांची पुढे काय होते? उद अधिक हरण. सद्धेतू तर सद अधिक हेतू अशी ओळ होते. मित्रांनो, तुमचं इथं नियम लक्षात राहत नसेल, उद्धारचे उद अधिक हार, उद्धरण उद अधिक हरण, उद्देतू तर उद अधिक हेतू. अशा पटापट शब्द वाचत राहायचे. हा एक पण अजून हा एक सोपा पर्याय आहे. पण तुमचं 10, 12, 15 वेळा वाचणं झालं, काही वाटणार नाही. मी मराठीची बाई 3 नंबरची बॅच शिकवतोय, म्हणजे 3री बॅच. बाकीचं बॅचेस शिकवलंय, तुम्हाला सांगितलं माझ्या 72 बॅचेस झालंय. त्यामुळे प्रत्येक विषय, आणि मी विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती आहे विद्यार्थ्यांना कितपर्यंत समजत नाही किंवा काय. म्हणून मी तुम्हाला, काहींना वाटत असेल की सर किती वेळा विचारता, समजतंय का, पण मला माहिती काहींना समजत नसेल, बरोबर ना. पण ते विचारणं गरजेचं आहे, समजलं पाहिजे. कारण एकदाच तुमचं पक्क झालं की पुढे तुम्हाला काही गरज नाही. मराठीचा कुठेही क्लास लावायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही. फक्त इमानदारीने पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मराठीचं लेक्चर करा. वाचताना तुम्हाला खूप सोपं जाईल. पुढे बघा, श चा काय होतो? श आणि ट चा, बघा श चा श होतो, त चा ठ होतो, म्हणून ष्ट हा शब्द होतो. आता श चा श होतो, त चा ठ होतो, म्हणून ष्ट असा शब्द होतो. म्हणून आकृष्ट, निकृष्ट, पृष्ठ आणि षष्ट. आकृष्टची पुढे काय आली? श चा काय झालेला आहे? ट झालेला आहे, ट. म्हणून आकृष्ट अधिक त. निकृष्टची पुढे काय झाली आहे? ट चा काय झालेला आहे? ट झालेला. ट ची विज्ञान संज्ञा बघतोय आपण. निकृष्ट अधिक त, पृष्ठ, पृष्ठ अधिक थ अशी झालेली आहे, आणि श अधिक ठ अशी ध आणि थ ते मिळून त्याची ओळ होते, पृष्ठ. म्हणून याला काय म्हणतात? ची व्यंजन संधी म्हणतात. लक्षात ठेवायचे आहे. म ची व्यंजन संधीमध्ये मग काय येणार आहे? जसं ट च्या व्यंजन घेतले, तशा म च्या व्यंजन संधीमध्ये सर्वचे सर्व म आहे. बघा, म आला, स्वर आला, म अधिक स्वर, म्हणजे म अधिक स्वर, म्हणजे बघा समाचार, समाचार इथे म आहे, म अधिक काय आलाय? आ आलाय, म्हणून काय झालाय? मा झालेला आहे, बरोबर ना. प्रत्येक याच्यामध्ये म दिसेल, म दिसेल, म दिसेल, म म म. एक ओळ पण करताना फक्त काय निघाला इथून? अ आणि आ निघालेला. मला वाचून दाखवतो कशा पद्धतीने. बघा, समाचार शब्द आहे, समाचार आहे, हा म अर्ध झाला, इथून बाजूला लिहिला. म ची व्यंजन संधी वाचत आहे आपण. सम अधिक आचार. सोपं हे जे ऑनलाईन त्यांना समजत आहे का? बघा, समाप्त शब्द आहे, सम अधिक आ, कारण ह्या काय निघालेला आहे? आ निघालेला आहे. आ म्हणजे काय निघालेला आहे? इथे आ आहे, बरोबर. इथे माची ओळखणी केली तर काय होते? म अधिक आ मिळून काय तयार होतो? हा मा तयार होतो. म्हणून बघा, सम अधिक आप्त. समाधान, तुमचा मित्र म्हणजे समास आहे, समाने सांगा. सम अधिक आधार बोलायचे होते. समारोप आपण ज्यावेळेस घेतो, कसा घेतो? सम अधिक आरोप, आरोप म्हणून घेतो समारोप, बरोबर, म्हणजे निरोप घेणे. बघा, समालोचन, सम अधिक न. बघा, समर्पण, सम अधिक अर्पण. समीक्षा, सम अधिक इच्छा. समीक्षक, सम अधिक ईशक. समुपदेश, सम अधिक उपदेश. इथे समापन, सम अधिक आपण. म ची व्यंजन संधी आहे समाहार, सम अधिक आहार, आणि समारंभ, सम अधिक आरंभ. म ची व्यंजन संधी प्रत्येक याच्यामध्ये काय येत आहे? म येत आहे. आता म अधिक स्पर्श व्यंजने पण येतात,
मचा स झालेला आहे आणि काय होतो स्पर्श व्यंजन येत असतात. बघा आता संपर्क नाव आहे. संपर्कची फोड करताना इथे अनुस्वार पण आलेला आहे. संपर्कची फोड करताना काय करायचं आहे संपर्क म्हणजे महचा तिथे उल्लेख झाला आहे. संपर्क बघा संघर्ष इथे बघा म्हणून इथे काय झालेलं आहे सम अधिक संपर्क नाव आपण असं सुद्धा लिहितात सम अधिक पर्क किंवा संघर्ष नाव आहे. संघर्ष नाव आपण असं सुद्धा लिहितात सम अधिक घर्ष म्हणजे तिथे काय आले आहे स्पर्श व्यंजने आलेले आहे. पुढे संचय संचय नाव आपण असं सुद्धा लिहितात संचयची फोकता सम अधिक चय संताप संताप आला तर सम अधिक ताप. यस 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 उसर समजत आहे. बर संत नाव आहे सम अधिक त संगीत नाव आहे सम अधिक गीत संगीत नाव आहे लिहिताना तुम्ही लिहितो सम अधिक गीत. संमती नाव आहे सम अधिक मती. संतोष तुमचा कोणी संतोष कोणी तुमचा असेल तर त्यातला सांगा तुझी पुराशी होते सम अधिक मती बरोबर ना. आणि संतोषचं काय होतं सम अधिक तोष. संगम बघा सम अधिक गम असं संगमची फोड आहे. संकल्पची फोड आहे सम अधिक प अशी संकल्पची फोड आहे. ही काय झालं आपले सर्व संधी काय बघितली मची संधी बघितली. तुम्हाला संधीमध्ये सर्व मुळे येत होता बरोबर ना. तोची पहिल्यांदा आपण तृतीय व्यंजन संधीमध्ये आपण 3 नंबरचा अक्षर 1 नंबरचा झालं. अनुनासिक व्यंजन संधीमध्ये 5 नंबरचा अनुनासिक जे होतं ते काय झालं 1 नंबरचा झालं. त्यामध्ये अनुनासिक आहे बरोबर. तुम्हाला जमायला पाहिजे. पुढे बघा आता कुठली व्यंजन संधी आपण बघत आहोत. बघा स म्हणजे स म अवर्गीय मची व्यंजन संधी आहे. अवर्गीय व्यंजन येतात स येतो आणि अवर्गीय व्यंजन येतो. म्हणजे हा सचा काय झालेला आहे म झालेला आहे. बघा संसार संसारची फोड काय झालेली आहे सम अधिक सार. म झाले आहे. संहारची फोड काय झाली संहार असा शब्द आहे. संहारची फोड काय झाली सम अधिक हार. संशयची फोड काय झाली आहे सम अधिक बघा संरक्षण सम अधिक रक्षण. मची व्यंजन संधी बघतो आपण संवादची फोड काय झाली आहे बघा स होतो स काय झालेला आहे म झालेला संवाद काय झाला सम अधिक वाद. इथे बघा अवर्गीय व्यंजने येतात प्लस बघा संवेद तर सम अधिक वेदना अशी मची व्यंजन संधी तुम्हाला समजली का. मची व्यंजन संधी समजली असेल तर आता आपण कुठली व्यंजन संधी बघू न ची व्यंजन संधी बघू. न च्या न सी बघा तुम्ही सर्व ठिकाणी न झालेला आहे. प्रत्येक न च्या व्यंजन संधीमध्ये सर्व व्यंजन संधी आहे. बघा न प्लस व्यंजन न चा काय झाला न प्लस व्यंजन झालेला आहे. म्हणजे राजगृह असा शब्द आहे. राजगृह आहे. आता राजगृह राजन अधिक गृह इथे राजन झालेला आहे. फोड करताना न आलेला आहे. राजकुमार इथे राजन आलेला आहे. फोड करताना कदापि करू नका. फोड करताना राजन अधिक राजाचा काय झालेला आहे राजन झालेला आहे. राजन अधिक कुमार. बघा राजमुद्राची फोड राज अधिक मुद्रा अशी कदापि करायची नाही. राजन अधिक मुद्रा. बघा या एका आत्मसंयम बघा आत्मन बरोबर आत्मन अधिक संयम अशी फोड करायची आहे. न च्या व्यंजन संधीमध्ये
संधीमध्ये न अधिक व्यंजन, तर हवा हा काय होतो, हा न हा काय होतो, हवा हा इथे लुप्त झालेला असतो, परंतु यानंतर लगेच व्यंजन आलेलं असतं. नच्या व्यंजन तुम्हाला नची व्यंजन संधी समजताना कठीण नाही, पण हे व्यंजन संधी आहे ओळखताय. कसा ओळखताय बघा, आत्म, बरोबर, इथे आत्म तुमचे पाठ अंक काही प्रॉब्लेम नाही. अधिक इथे व्यंजन आणलं आहे ते न आलेलं आहे. बरोबर, तुम्हाला व्यंजन संधी तुम्हाला आरामात ओळखता. आत्महत्या, आत्महत्या नच आहे, आत्मन अधिक हत्या असा आत्महत्या आहे. आत्मप्रशंसा, आत्मन अधिक प्रशंसा. ब्रह्म राक्षस, ब्रह्मन अधिक राक्षस. ब्रह्ममुहूर्त, आपण जे म्हणतो ब्रह्ममुहूर्ताला लग्न लावायचं, बरोबर, ब्रह्मन अधिक मुहूर्त. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्याची काय पोट झाले आहे, ब्रह्म अधिक चर्य. न ची व्यंजन संधी आहे हिंसा, प्रणीन अधिक हिंसा. पक्षी तीर्थ, बघा, पक्षीन अधिक तीर्थ. प्रत्येक पहिल्या न आलेला आहे, त्यामुळे त्याला कशाची व्यंजन संधी म्हणतात, न ची व्यंजन संधी म्हणतात. न ची व्यंजन संधी ओळखताना एकदम सोपा आहे. चॉकलेट खाल्ली काय, सर्वांनी द्यायला पाहिजे होते ना, बरोबर. हे बाय, हे एकच होती का, अरे हो किंवा नाही सांग, एकच होत, एकच होते, बरोबर. सर्वांसाठी बरोबर. किती जण राहतात बरोबर, 12-15 जण राहतात. ऑनलाईन आहे भरपूर. 300 दिसत आहे का, 200 काही दिसत नाही मला. बघा, अहन संधीमध्ये अहन अधिक अहन संधी आहे शेवटची, शेवटची नाही, यामध्ये अहन अधिक अहर अधिक व्यंजन येतात, म्हणजे अहरगन काय होतं, अहरगनचं काय झालं आहे, अहन अधिक गण. दोन शब्द पाठ करून टाकायचे आहे. अहर्म, अहन अधिक मुख असे दोन शब्द झाले आहेत. असे आपण संधीचे प्रकार नच्या व्यंजन संधीमध्ये या होतात. अशी आपण न ची 6वी संधी बघितली, आणि हे पण आलं अहन अधिक रूप किंवा रात्र, अ झाला, ओ झाला. फक्त हे शब्द पाठ करायचे. सहरूप आहे, सहन अधिक रूप झाला आहे. सहोरात्र आहे, सहन अधिक रात्र. हे छोटे छोटे आहे ना, तसे करून टाकायचे आहे, जास्त थकायचं नाही. बघा, न प्लस स्वर, न च्या व्यंजन संधीमध्ये न प्लस स्वर संधी असे होतात. म्हणजे ब्रह्ममाठ, हे काय झाले, ब्रह्मन अधिक अंट असं झालं आहे, कारण हा न चा काय झालेला आहे, परत स्वर आलेला आहे पुढे, हा स्वर इथे न चा पुढे आलाय, स्वर आला आहे. हस्तिद्र, हस्तिन अधिक इद्र, म्हणजे हा ई होता, इथे अ होता, हा अ चा निघाला, म म्हटला अ निघालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. न हा इथे ई कशाला आहे, हा विलांटी म्हणला, म्हणून हस्तिन, हस्तिंद्र तर काय झालं, हस्तिन अधिक इंद्र. आता छ ची व्यंजन करताना प्रत्येक शब्दामध्ये मला छ छ छ दिसेल. बरं, मी की हे इथे ओळख खूप सोपी आहे. च ची संधी विग्रह तो दिसला, विग्रह हा दिसला, म दिसला, विग्रह न दिसला, न ची व्यंजन संधी. छ दिसला, छ ची व्यंजन संधी. व्यंजन संधी तुम्हाला आता आरामात ओळखता येईल. बघा, स्वर, स्वर येतो पहिल्यांदा, स्वर अधिक छ येतो, म्हणून स्वर आणि छ असा शब्द तयार होतो, छ तयार होतो. छ असा दोन शब्द. स्वर कुठे, दाखवा, शब्द मध्ये अ आहे ना मित्रा, ड मध्ये अ नाही का, पाय मोडला असता तर अ ना होता, कारण त्याला पायच मोडला नाही, सरळ आहे, बरोबर आहे ना. म्हणून शब्द मध्ये अ आहे, म्हणून स्वर अधिक छ आला. बघा, छ आलेला आहे, म्हणून शब्द छल,
जे स्वर संधी काय झालेले आहे, शब्द अधिक छद अशी झाली आहे. मातृछाया, मातृ इथे ऋ मध्ये काय हा ऋ आहे, तुम्हाला ऋ दिसत असेल म्हणजे हा असा म्हणजे ऋ आहे. मातृ अधिक छाया, पितृछाया, पितृ अधिक छाया, बरोबर ना. इथे भातृछाया, भातृ अधिक छाया. इथे रंग छटा, रंग अधिक छटा. इथे मुक्त छंद, मुक्त अधिक छंद. प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला छ छ छ छ छ छ दिलेलं, प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला बघा. प्रछन्न, प्र अधिक छन्न. आच्छादन, आच्छा आ अधिक छादन. बघा. गायक, गायत्री छंद, तर काय गायत्री अधिक छंद. गौरी छंद, गौरी अधिक छंद. पार्वती, पार्वती अधिक छंद. अनुच्छेद, अनु अधिक छेद. परिच्छेद, आपण जो परिच्छेद वाचतो, जो पॅरा वाचतो त्याला परिच्छेद म्हणतात, पॅराग्राफ वाचतो त्याला परिच्छेद म्हणतात, बरोबर ना. परि अधिक छेद आणि शिरच्छेद करून टाका डायरेक्ट, म्हणजे काय कापा, मान कापून, बरोबर असं आहे. म्हणजे शीर अधिक शीरचा काय केलं, शीरचा काय छेद केला. मग ओळ काय झाली, शीर अधिक छेद, याच शिरच्छेद ओळ झाली आहे. आता शेवटचं आहे संकीर्ण परिवर्तन संधी, आणि त्यानंतर विसर्ग संधी चालू होईल. बघा, परिवर्तन संधीमध्ये स्वर अधिक स एकत्र येतात आणि स्वर अधिक काय श. या संकीर्ण संधीमध्ये फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, श त्याचा होतो. म्हणजे विषम नाव आहे, विषमची फोड काय झाले, आपण काय वि अधिक श, आपण काय करू शकतो, स्वर आणि स असा एकत्र आला. इथे स्वर म्हणजे वि मधला हा पहिले हा ई एकत्र आलेला आहे आणि पुढे काय आलेला आहे, स आलेला आहे. सचा काय म्हणजे स मध्ये परिवर्तन झाला आणि वि अधिक सम काय झालं, वि अधिक सम. आपण विषम म्हणता का नाही, आपण काय म्हणतो त्यामध्ये परिवर्तन झालं, परिवर्तन म्हणतो काय झालं, विषम. म्हणून त्याला परिवर्तन व्यंजन संधी असं म्हणतात. बघा इथे सु अधिक सम, आपण सुसमा म्हणतो का, बरोबर ना. काय आहे, सुषमा. इथे बघा म्हणजे स मध्ये काय झालं, परिवर्तन झालेलं आहे. म्हणून या संधीला काय म्हणतात, परिवर्तन व्यंजन संधी. बघा, अनुसंग, आपण अनुसंग म्हणता का, आपण नाव घेताना प्रॉपर नाव घेतो अनुषंग, आपण असं नाव घेतो. बघा, नि अधिक सिद्ध, आपण नाव काय घेतो, निषिद्ध आहे, निषिद्ध म्हणतो, आपल्यालाच बरोबर वाटत नाही ते. बघा, स्वर अधिक स आणि स्वर अधिक स. आता उदाहरणार्थ बघा, वि अधिक स्मरण, डायरेक्ट झालं विस्मरण. नि अधिक सर्ग, निसर्ग. सोपे सोपे शब्द आले ते पाहिजे. वि अधिक सर्ग, विसर्ग. कारण इथे परिवर्तन आहे पण म्हणून इथे फक्त काल स्वरचा काय झाला, स झाला आहे, स्वर आणि स आलेला आहे. म्हणून याला परिवर्तन म्हणतात. आणि ही अपवाद मध्ये जसे पण प्रत्येक याच्यात चाललं आहे, स्वर होताना आपण आता मी कधी व्याकरण दिले आहेत कधी असतात याला संकीर्ण संधीने म्हटलं असतं, मी याला सची संधी बोलला असं मी लिहिलं असतं, म्हणजे व्याकरणकार कधी असतं, म्हणजे मुलांना अजून सोपं झालं असतं. सर्व इथे सहज आला, याला पण सची संधी म्हणा असं आहे. आता इथे आपला पुढचा टॉपिक संपला आहे, व्यंजन संधी. स्वर संधी बघताना स्वर स्वर अधिक स्वर एकत्र जेव्हा येतात तेव्हा कुठली संधी तयार होते, स्वर संधी तयार होते. व्यंजन संधी म्हणताना व्यंजन अधिक व्यंजन एकत्र येतात तेव्हा व्यंजन संधी, व्यंजन अधिक स्वर एकत्र येतात त्यावेळेस व्यंजन संधी, स्वर अधिक व्यंजन एकत्र येतात त्यावेळेस कुठली संधी होते, व्यंजन संधी. बरोबर. पहिला आणि दुसरा टॉपिक आपला असा संपला आहे.
लक्षात आले का? प्रश्न दोन ते तीन क्वेश्चन तुम्ही पेपर बघा नंतर सांगा, कारण मी सुद्धा तुमचे पेपर वाचतो. म्हणजे याच्या पहिले वाचलेले नव्हते, पण तुम्हाला शिकवणं पडतं ना, त्यामुळे पेपर वाचावे लागतात. बरोबर. बाकीचे तर माझे तर पाठांतरच आहे. म्हणजे राज्यसेवा असो, कंबाईन असो, बाकीच्या एक्झामचे असो, एमपीएससी जे आले ते तर पाठांतरच आहे. कारण मला मागच्या राज्यसेवेला सुद्धा 50 पैकी 47 मार्क होते मराठीमध्ये, ग्रामरमध्ये. इतके चांगले मार्क होते. सरांनी मला तेच सांगितलं होतं, सर म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं मला मराठी ग्रामर शिकवता येतं का. पहिल्यांदा मी नाही सांगितलेलं होतं, म्हणजे दुसरे शिक्षक आले तर चांगलंच आहे. पण मला ते कळालं की कोणतरी आले होते, त्यांना परत प्रॉब्लेम झाला, दुसरे आले, त्यांना व्याकरण जमत नव्हतं. मग सरांनी मला विचारलं, तर म्हणलं लेक्चर घेतो, आवडलं तर ठीक आहे. पण मी त्यांना सांगितलंच नाही, सर माझी तिसरी बॅच आहे असं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर न्याय भेटला पाहिजे, अशाच पद्धतीने मी घेत आहे. आता आपण काय चालू करू, विसर्ग संधी. आता विसर्ग तुम्हाला माहित आहे बरोबर. विसर्ग डायरेक्ट सर आम्हाला उदाहरण दाखवा, म्हणजे आम्हाला समजेल विसर्ग काय. बघा, हा काय आहे विसर्ग, हा काय आहे बघा. मनोबलची बळ काय झाले, मना अधिक बल. इथे विसर्ग आला आहे, म्हणजे विसर्ग संधी. प्रत्येक विसर्ग संधी ओळखताना सोपा आहे. प्रत्येक विसर्ग आला की विसर्ग संधी फक्त शब्द पाठ करायचे. मनोबल, मना हा अधिक बल, विसर्ग संधी. चला आपण पहिल्यांदा व्याख्यापासून तुम्हाला विसर्ग कसा आहे. विसर्ग संधी एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण तुम्हाला माहिती आहे. आता मना हा आपण एक शब्द बघितला, मना हा मनोबल शब्द बघितला, मनोबल, मनोबलची मनो अधिक बल. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल म्हणजे पहिल्या शब्दातील हा शेवटचा वर्ण आहे, हा काय आहे विसर्ग आहे. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला व्यंजन, पहिला वर्ण व्यंजन म्हणजे कुठलाही असो, व्यंजन असो किंवा स्वर असो, हा इथे काय दिला होता, बल दिला. मनोबलची मना हा अधिक बल झाले आहे. तर हे दोन वर्ण एकत्र येऊन जी संधी तयार होते त्याला काय म्हणतात, संधी म्हणतात. कुठलीही संधी बनताना पहिल्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल तर काय होते, स्वर संधी होते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दातील व्यंजन स्वर असेल, कुठलाही असेल तर कुठली संधी होते, व्यंजन संधी होते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल, पहिला स्वर किंवा व्यंजन असेल दुसऱ्या शब्दातील, तर कुठली संधी होते, विसर्ग संधी होते. प्रत्येकाला समजत आहे का? जे सांगतोय ते तरी करतोय ना, बरोबर. विसर्ग संधी, विसर्ग संधी होते, विसर्ग अधिक व्यंजन एकत्र आले की विसर्ग संधी होते, विसर्ग अधिक स्वर एकत्र आले की विसर्ग संधी होते, व्यंजन व्यंजन, व्यंजन अधिक व्यंजन, व्यंजनाचा विसर्ग होऊन परत कुठली संधी होते, विसर्ग संधी होते. इतकी सोपी आहे विसर्ग संधी, बरोबर. विसर्ग संधी, विसर्ग संधीचे किती प्रकार पडतात, 5 प्रकार पडतात. आता विसर्ग उकार संधी. सर हे उकार संधी कसं आहे, त्याला उकार दाखवतो मी तुम्हाला. विसर्ग र ची संधी, र ची संधी होताना दुसरा शब्द काय असेल बरं का, प्रत्येकीच्यात काय असेल, र र र र र असेल, बरोबर. विसर्ग श ची संधी, विसर्ग प्लस व्यंजन येतात, बरोबर. प्रत्येकीच्यात काय असेल, श श श असेल, प्रत्येकीच्यात स स स असेल, विसर्ग स स. विसर्ग इतर विसर्ग संधी, इतर विसर्ग संधी पण आपण बरोबर. एकदम सोपे आहे विसर्ग संधी. आणि तुम्हाला नॉर्मल प्रश्न विचारले जातात तर सरळ, पण तुम्ही तर हे प्रकारांवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस वाढून जातात. किंवा समाज कल्याणची तुम्ही भरती घेतली तर आरोग्य परिषदची भरती घेतली, कुठल्याही भरती तुम्ही द्याल, बरोबर ना. गट
दिली, गट क ची बी दिली, कशाला बी तुम्ही सोडवा. बघा विसर्ग उकार संधी 5 प्रकार आहे. विसर्ग उकार संधी, श ची संधी आणि इतर अशी विसर्ग संधी. विसर्ग संधी कशी तयार होते परत सांगतो इथे. विसर्ग अधिक व्यंजन एकत्र येऊन विसर्ग संधी, विसर्ग अधिक स्वर एकत्र येऊन विसर्ग संधी. म्हणजे या पहिल्या वर्णामध्ये पहिल्या वर्गातला शेवटचा वर्ण विसर्ग होतो, दुसरा शब्द व्यंजन असतो. इथे विसर्ग, इथे दुसरा शब्द व्यंजन असतो. आणि व्यंजन व्यंजन पण कधी असेल दोन शब्द तर पहिल्या शब्दाचा व्यंजनाचा काय होईल, विसर्ग होईल आणि काय होईल, विसर्ग संधी होईल. बरोबर. विसर्ग संधी खूप सोपी आहे. पहिला प्रकार बघू आता आपण. कन्सेप्ट समजली का? कन्सेप्ट समजली असेल तर पुढे जाण्यात मजा आहे. नाहीतर मजा नाही. बरोबर. ऑनलाईन तर दोनच दिसते आता. नवीन टॉपिक झाला बाकीचे काय. अरे मित्रांनो, कोणी चालू असेल तर या ऑनलाईन. कारण कसं आहे की उद्याच्या दिवशी परत सांगताना मला मागे जावं लागेल. खरंच सुरुवातच समजली पाहिजे. बघा विसर्ग उकार संधी आहे. तर उद्या बघायचंय काय कन्सेप्ट सांगून द्या, जाऊ द्या. विसर्ग उकार संधी आहे. इथे बघा अ आहे म्हणजे हा विसर्ग आहे. मृदू व्यंजने आणि अ उ का काय झाला, उ झाला आणि मृदू व्यंजन झालं. आता विसर्ग संधी कशी ओळखावी, पहिल्यांदा कशी ओळखावी इतकंच लक्षात राहू द्या. संधी झालेल्या शब्दामध्ये दुसऱ्या अक्षराला काय असतो, काना आणि मात्रा असतो. संधी झालेल्या शब्दामध्ये दुसऱ्या अक्षराला काना आणि मात्रा असतो. विग्रह करताना उ येत नाही, त्याला काय म्हणतात, उकार संधी म्हणतात. उ येत नाही विग्रह करताना. उकार संधी ओळखताना ज्या दुसऱ्या शब्दामध्ये काना आणि मात्रा असा असला म्हणजे ते मग काही ठेवायचे, क ठेवा न ठेवा. बघा नो 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 नो, बघितलंय का. इथे बघा रो शो 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 धो धो रो. बघा सर्व काय आहे, एक मात्रा काना. बघा तुम्ही तिथे ओ यो 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 रो थो. बघा ना तुम्ही, बरोबर आहे का नाही. काय आहे, उकार संधी ओळखताना पो गो रो यो नो पो पो. बघा अशी अशी उपसर्ग उकार संधी अशी ओळखली आहे. लक्षात आपल्याला उकार संधी ओळखताना काय लक्षात ठेवा, त्याला पहिल्या शब्दाला आणि मात्रा. ही कुठली संधी झाली, विसर्ग उकार संधी झाली. समजलं का लक्ष्मण मित्रा, समजलं असेल. बरोबर. आता आपण ही विसर्ग उकार संधीचे तुम्हाला कसे समजलेले आहे. उद्याच्या दिवशी परत बघू आणि सुरुवात करू. पण वाचून यायचं आहे. स्वर संधी वाचून या, व्यंजन संधी वाचून या, पहिलं चॅप्टर वाचून या. पहिल्या चॅप्टरवर प्रश्न मी तयार करत आहे. जास्त प्रश्न आहे म्हणून टाइम लागतोय. कमी कधी असतं 10-20 कधी असतं ते लगेच होऊन गेले असते. कारण परत इथलं लेक्चर घेणं, दुसरं लेक्चर घेणं, तिकडच्या नोट्स तयार करणं, पीपीटी तयार करणं, आपले प्रश्न तयार करणं, टाइम लागतोय. हे झाल्यावर परत आता मी तसं नाही करणार आहे, कंटिन्यू प्रश्न तयार करत जाणार आहे. म्हणजे कसं आहे की टॉपिक बी संपला की लगेच तुम्हाला नोट देता आला पाहिजे, टॉपिक संपला की लगेच नोट देता आला पाहिजे. अशा पद्धतीने करू. काही प्रॉब्लेम आला तर विचारायचं आहे किंवा इथे आल्यावर होईल आणि अर्जंट काम असेल तर करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला सर्व समजलं. उद्या भेटू सरजी, उद्या भेटू बरोबर 10 वाजता.
आपल्या लेक्चरला संख्या वाढत चालली, अजून वाढेल जस जसं पुढे जाऊ ना. तुमचे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील तर त्यांना सांगा मराठी व्याकरण चालू आहे, बरोबर ना. तुम्ही या, कारण ऑफलाईनला बसणं आणि ऑनलाईन, आता लक्ष्मण मित्र बघ ऑनलाईनला ऐकतोय बिचारा, कान देऊन ऐकतोय, पण प्रत्यक्ष बसणं आणि विचारणं माझं लक्ष राहतं म्हणून ठीक आहे. पण शिकवता आता जीएस कधी शिकवत असतं इतकं उगाच लक्ष नाही येत, कारण तिथे ते प्रॉपर सांगावं लागतं आणि ते कसं आहे तो लिंक लागत जाते, तिथे माझं लक्ष जात राहतं. पण ऑफलाईनला बसणं हे लवकर समजतं, असं आहे. पुढे चालून भरपूर बॅचेस ऑनलाईनची सवय लागलेली होती, पण पुढे चालून मुलं ऑफलाईन प्रिफर करतील, कारण ऑनलाईन त्यांना बोरच होत जाईल, कारण मोबाईल किती वेळ पाहणार आहे, असं आहे. ठीक आहे बरं का, भेटू आपण उद्याच्या दिवशी बरोबर 10ला. धन्यवाद.